प्रभाग क्रमांक 13. तुम्हाला तिकिटाचं आश्वासन दिलंय? आम्ही सगळ्यांनी मिळून आदरणीय गिरीश भाऊंशी चर्चा केलेली आहे आणि मला असं वाटतं की पक्ष पॉझिटिव्ह विचार करतो. तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये होतात, असं वारंवार का तुम्हाला पक्ष बदलावा लागतं? हे बघा की मी 8 वर्ष मनसेच्या शहरात होतो. त्याच्यानंतर मी आमदारही झालो आणि त्यामुळे आम्ही खूप चांगले. मध्यंतरी जेव्हा 2019ला निवडणुका लागल्या आणि त्यावेळी मी आदरणीय राजसाहेबांना विनंती केली होती की आपण तेव्हा भारतीय जनता पक्षाला मदत न करता आपण शिवसेनेवर होतो. त्याच्यावरून काही लोकांनी पक्षाच्या त्यांचे कान भरून माझ्यावरती अलिगेशन केलं आणि थोडं चुकीच्या पद्धतीने मला ट्रीटमेंट झाल्यामुळे मी थांबवून घेतलं तिथे काम. आज मी तेव्हा जे सांगत होतो त्यांनी आज 5-6 वर्षांनी तेच केलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मला प्रामाणिकपणे कबूल केलं होतं ते त्यांना 6 वर्षांनी काढा. तर तो आता खूप उशीर होईल. आता विरोध होतोय पण मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांकडून इतर पक्ष. प्रत्येक पक्षात तुम्ही गेलं तर असं असतं. सत्ताधारी पक्ष आहे, ह्या पक्षात लोकांनी मोठ्या संख्येने आमच्या अगोदरही प्रवेश केलेले आहे आणि थोडंसं तसं होणारच आहे. कारण संधी काय एक तिकीट असणार प्रभागात 4 तिकीट देणारे 40 जण इच्छुक असतात. पक्ष त्याच्यातल्या चांगल्या लोकांना संधी दिली असं मला वाटतं. अगदी 4 दिवसापूर्वी तुम्ही सांगत होतात की सत्ताधाऱ्यांना आम्हाला खाली खेचायचं आहे आणि आमच्या पक्षाला चांगले दिवस येतील, मोठी इच्छुकांची संख्या आहे. इच्छुकांच्या मुलाखती तुम्ही घेतल्या आणि आता तुम्हीच पक्ष प्रवेश करताय भाजपमध्ये. मीच मुलाखती घेतल्या. त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल, त्या दिवशी आमचे शहराध्यक्ष काही मुलाखतीला नव्हते आणि त्याच्यानंतर तिथे अशा काही घटना घडल्या की त्यांनी त्यांच्या पुतण्यालाच यावं भाजपमध्ये. म्हणजे त्यांचा पण विश्वास भाजपवरच आहे. म्हणजे तुम्हाला अजून कोण मनसेतून कोण येत आहेत असं तुम्हाला कळते भाजप? मनसेतून तर मला नाही सांग. तुमच्या पक्षात राष्ट्रवादी शरद पक्षात आता आमच्याकडे तर सध्या 2च नगरसेवक म्हणजे माझी गजानन शिलार आणि वैशालीताई भोसले. आज वैशालीताई भोसले माझ्याबरोबर प्रवेश करतात. तुम्हाला प्रेरणा कुठून बबलू शेलारांकडनं मिळाली का? नो कॉमेंट्स. चालेल, ठीक आहे.